नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय मराठीमधला घटक शब्दांच्या जाती अभ्यासणार आहोत. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. बघा, शब्दांच्या 8 8 जाती आहेत. त्यापैकी 4 विकारी आणि 4 अविकारी. 4 विकारी शब्दांच्या जाती. शॉर्ट नोट सारखं आपण शिकणार आहोत. आता बघा, 4 विकारी शब्दांच्या जाती कुठल्या आहेत? तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियाविशेषण आणि क्रियापद. हं? आणि क्रियापद. बघा, या विकारी आहेत शब्दांच्या जाती. हं? म्हणजे मराठी व्याकरण शब्दांच्या जाती एकूण किती विचारला प्रश्न? तर 8 लिहायच्या. किती मराठी व्याकरण शब्दांच्या जाती? 8 जाती आहेत. हं? किती जाती आहेत? 8 जाती आहेत. त्यापैकी 4 विकारी. विकारी म्हणजे काय? तर बदल घडतो. वाक्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल घडतो. ते पण शिकवणार आहे. बघा, आणि मग त्याच्यात 4 विकारी आहेत. तर कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तुम्हाला स्कॉलरशिपला या पहिल्या 4 म्हणजे विकारी जाती अभ्यासाला आहेत. पुढे बघा, अविकारी कोणत्या बघूया. अविकारींनाच अव्यय सुद्धा म्हणतात. अविकारी शब्दांच्या जाती अविकारी शब्दांच्या जाती किती आहेत? तर त्या देखील 4 आहेत. अविकारी म्हणजेच अव्यय आणि सविकारी म्हणजे विकारी म्हणजे सव्यय. तर बघा, त्या पुढचे 4 कोणत्या आहेत? क्रिया, विशेषण, अव्यय. क्रिया, विशेषण, अव्यय. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. अविकारी शब्दांची जात पहा. उभयान्वयी अव्यय. आणि चौथी जी जात आहे ती केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे 4 आपण काय पाहिल्या? विकारी. आणि 4 काय आहेत? अविकारी. मग 4 आणि 4 किती झाले? 8. म्हणजे शब्दांची एकूण जाती किती? 8. केवल प्रयोगी अव्यय. बघा, आता ज्या तुम्हाला स्कॉलरशिपसाठी अभ्यासाला ज्या आहेत शब्दांच्या जाती त्या एकूण 4च आहेत विकारी. आपण आता त्याबद्दलच अभ्यासणार आहोत. विकारी म्हणजे काय ते आधी समजून सांगते आणि मग आपण त्यातली पहिली जी जात आहे नाम ते आपण पाहणार आहोत. त्याला वाचलं का? सगळ्यांनी वाचून घ्यायचंय. तर विकारी म्हणजे काय ते समजून घेऊया आपण. विकारी म्हणजे काय?
आधी याच्या पण व्याख्या समजून घेऊ. तर वाक्यामध्ये जे शब्द असतात, वाक्यात शब्द असतात ना, वाक्यात जे शब्द असतात त्यापैकी ज्या शब्दामध्ये ज्या शब्दांचा लिंग वचन, वाक्यात लिंग आहे, जेंडर, लिंग वचन आणि विभक्ती, बघा लिंग वचन आणि विभक्ती यांच्यामुळे बदल होतो, यामुळे किंवा यांच्यामुळे म्हणा बदल होतो. काय होतो? वाक्यात बदल होतो. त्या शब्दांना विकार शब्द म्हणतात किंवा त्या शब्दांच्या जातीला विकारी काय म्हणतात? त्या शब्दांच्या जातीला विकारी शब्द म्हणतात. विकारी असे म्हणतात. विकार म्हणजे बदल घडणे, म्हणजे वाक्यामध्ये लिंग वचन आणि विभक्तीनुसार जर बदल घडला तर ती शब्दाची जात काय असते मुलांनो? विकारी असते. आता बघा एक उदाहरण मी समजावून सांगते तुम्हाला. चला हे समजलं. आता कसा बदल होतो ते आपण बघूया. आता उदाहरण बघा. उदाहरणार्थ राम काम करतो. राम काम करतो. मग आता दुसरं उदाहरण बघा. सीता काम करते. बघा इथं आता थोडस निरीक्षण केल्यावर या वाक्यांचं, वर राम हे नाम आहे, खालच्या वाक्यात सीता हे नाम आहे. जेव्हा राम हे पुल्लिंगी नाम आहे आणि सीता हे स्त्रीलिंगी नाम आहे. पुल्लिंगी का? तर पुरुष जातीचा बोध झाला. आणि सीता हे स्त्रीलिंगी का? तर स्त्री जातीचा बोध झाला. जेव्हा मी रामच्या ऐवजी सीता घेतलं, म्हणजे नामामध्ये बदल केला, म्हणजे पुल्लिंगीच्या ऐवजी काय घेतलं मी? स्त्रीलिंगी नाम घेतलं, तेव्हा क्रियापदामध्ये देखील बदल झालेला आहे. बघा मी जेव्हा राम म्हणलं तेव्हा राम काम करतो, म्हणजे क्रियापद मला करतो हे घ्यावं लागलं. आणि रामच्या ऐवजीच मी सीता घेतलं, म्हणजे स्त्रीलिंगी नाम घेतलं, तर इथे मला क्रियापद करते घ्यावं लागलं. म्हणजे वाक्यामध्ये लिंगामुळं बदल झाला, नाम बदललं, क्रियापद बदललं, म्हणजेच काय? वाक्यामध्ये विकार घडला. काय घडला? विकार घडला. वाक्यामध्ये विकार घडला म्हणजेच काय झालंय? बदल घडलाय, हे की नाही? स्त्रीलिंगीच्या ऐवजी पुल्लिंग घेतलं तर क्रियापद बदललाय. म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या पहिल्या ज्या शब्दांच्या जाती आहेत त्या कशा आहेत? विकारी आहेत. समजलं? तर पुढचं बघा. पहिली शब्दांची जी जात आहे ती नाम म्हणजे नाउन. नाम. पहिली मराठी व्याकरणात शब्दांची जात जी आहे ती नाम. तर जर कोणत्याच वस्तूला जर नाम नसतं तर ते जे नाव आहे, जर नाव दिलं नसतं मुलांनो, तर किती गोंधळ उडाला असता आपला, हो की नाही? कोणत्याही वस्तूची देवाणघेवाण करता आली नसती, कोणती वस्तू कुणाला द्यायची घ्यायची ते कळालं नसतं, हो की नाही? म्हणजे नाव देणं हे किती महत्वाचं होतं. तर नाम म्हणजे काय आपण बघूया. आपण निसर्गात राहतो, आजूबाजूला आहे की नाही, परिसर आहे आपला.
तर आत्ताच मी इथं बसलेले आहे, तर माझ्याजवळ कोणकोणत्या अनेक वस्तू दिसतात. फळं आहे, ठीक आहे, फोन आहे, पेन आहे, डस्टर आहे. मग मी डस्टर म्हणल्यावर डस्टर उचलणार आहे, फळा म्हणल्यावर फळाकडे पाहणार आहे की नाही. का तर ज्या त्या वस्तूला जे ते एक ठराविक नाव दिलेलं आहे. हं? मग निसर्गातील यात दिसणाऱ्या वस्तू आहेत. निसर्गात यात दिसणाऱ्या वस्तू आहेत. मग आपण त्याला नाव म्हणतो. मग न दिसणाऱ्या वस्तूला नाव म्हणत नाही का? बघा, न दिसणाऱ्या वस्तू किती आहेत? देव आहे, दानव आहे, अमृत आहे. आपण देव कधी प्रत्यक्षात पाहिलाय का? नाही. आपण मूर्ती म्हणलं तर ते बघितलेले. पण प्रत्यक्षात असं पाहिलंय का? नाही. अमृत पाहिलंय का कुणी? नाही. विष पाहिलंय का? नाही. तरी पण हवा पाहिली का कुणी? नाही. ती जाणवते. तरी पण आपण काय म्हणतो? त्याला नाव दिलेलं आहे. म्हणतो की नाही, हवा गार आहे. हे की नाही? विष पिल्याने शंकराचा गळा कसा झाला? निळा झाला. म्हणजे आपण म्हणतो ना, मग ते नाव दिलंय ना, त्या गोष्टीला, त्या वस्तूला काय दिलेलं आहे? नाव दिलेलं आहे. मग निसर्गातल्या दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, आहे की नाही? दिसणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला दिलेलं नाव म्हणजे काय असणार आहे? नाम असणार आहे. त्याला नामाची व्याख्या काय होणार आहे? नाम म्हणजे काय? बघा, प्रत्यक्ष दिसणारं म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यांनी दिसतात. प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणारे म्हणजे अदृश्य. बघा, प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला वस्तूला किंवा प्राण्यांना, आहे की नाही, वस्तूला, प्राण्यांना, सजीव निर्जीव वस्तूला म्हणा, आहे की नाही, वस्तूला, प्राण्यांना दिलेले नाव. दिलेले नाव म्हणजे काय? दिलेले नाव म्हणजे नाम होय. म्हणजे नाऊन. म्हणजे ज्या त्या वस्तू दिसू दे, अगर नाही दिसू दे, तरी पण आपण नाव देतो की नाही. मगाशीच मी सांगितलं, कुणालाही हवा दिसत नाही, तरी पण हवा आली, हे की नाही. आज हवा नाही, आज हवेत गारवा आहे, असं म्हणतो की नाही आपण. मग ती हवा हे नाव दिलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, म्हणजे दृश्य किंवा अदृश्य, सजीव किंवा निर्जीव वस्तूला दिलेलं नाव म्हणजे काय? नाम होय. हं? मग या नामामध्ये कुणाकुणाची नाव येणार आहे? उदाहरणार्थ बघा, मुलगा नाम आहे. मुलगी हे देखील नाम आहे. झाड हे देखील नाम आहे. महाराष्ट्र हे देखील नाम आहे. अस्मिता हे देखील नाम आहे. गाय हे देखील नाम आहे. नदी नाम आहे. अमृत हे देखील नाम आहे. हं? समजलं का? नाम म्हणजे काय? ज्या काही वस्तू आहेत, सजीव असू दे अथवा निर्जीव असू दे, दिसू दे अथवा न दिसू दे, त्या वस्तूला दिलेलं नाव म्हणजे काय असणार आहे? नाम असणार आहे. त्या वस्तूला दिलेलं नाव म्हणजे काय असणार आहे मुलांनो? नाम असणार आहे. हं? चला, मी यामध्ये काय काय येणार आहे? नामामध्ये व्यक्तींची नावे येणार आहे. हं? व्याख्या समजली ना? दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या, दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाम. आणि नाम काढण्याची एक ट्रिक आहे मुलांनो. काय आणि कोणते प्रश्न विचारतात, जसं कर्ता कर्म निघतं, तसं काय आणि कोणते प्रश्न विचारल्यानंतर नाम निघतं. नाम मग लक्षात ठेवायचं आहे. नाम वाक्यात एकूण किती नामांची संख्या आली म्हणल्यावर काय आणि कोणते प्रश्न विचारायचा. बघा, व्यक्तींची नावे सुद्धा नामामध्ये येणार आहे. व्यक्ती सुद्धा कशामध्ये येणार आहे? नामामध्ये.
आता व्यक्तींची नावे म्हणजे मुलाची, मुलीची, ही सगळी नावे कशामध्ये येणार आहे? नामामध्ये येणार आहे. राम, अर्जुन, मी थोडक्यात लिहून देत्या. राम, अर्जुन, प्रियंका इत्यादी भरपूर आहेत. म्हणून इत्यादी म्हणजे. त्यानंतर बघा प्राण्यांची नावे. प्राण्यांची नावे वाघ, सिंह, घोडा, हत्ती, हं? इत्यादी. ही कशामध्ये येणार आहे? नामामध्येच येणार आहेत. प्राण्यांची नावे. पदार्थांची नावे. पदार्थांची नावे देखील नामामध्ये द्यायची. पदार्थांची म्हणजे दूध, साखर, मीठ, तेल वाण्याच्या दुकानात मिळतात की नाही, ते पदार्थ सगळे, ते सुद्धा नाम आहे. पाणी सुद्धा नाम आहे. हं? निसर्गात जे काही आपल्याला दिसतात, निसर्गाने जे तयार केलेलं आहे, नैसर्गिक नावे. नैसर्गिक नावे म्हणजे काय? समुद्र आहे की नाही, हालचालीमुळे, भूकंप म्हणजे ह्याच्यामुळे, जमिनीतील हालचालीमुळे अनेक निसर्गाची रूपे तयार झालेली आहेत. ते जे काय आहेत रूपे तयार झालेली, समुद्र त्याला नाम म्हणतात. समुद्र हे नाम आहे. डोंगर, नदी, दऱ्या, तारे, झाडे ही सगळी काय आहेत मुलांनो? नामे आहेत. चंद्र, सूर्य, पृथ्वी, हं? सगळे ग्रहांची नावे सुद्धा यात येतात, नामामध्ये येतात. आणखीन कशाची? काल्पनिक नावे म्हणजे आपण कल्पनेने न दिसणाऱ्या अदृश्य वस्तूंची नावे म्हणा. कल्पना करतो म्हणजे ते दिसत नाही आपल्याला. अदृश्य वस्तूंची नावे. मग अदृश्य वस्तू कुठले? अमृत पाहत नाही तरी सुद्धा नाम आहे, हो की नाही? वारा, परी, राक्षस, देवदूत पाहिले का रे आपण? कधीच पाहिले नाही, हो की नाही? अप्सरा पाहिलेत का कधी? आता देवदूत जर मुलाचं नाव घेतलं तर ते व्यक्तींच्या नावामध्ये जाणार, आणि देवदूत देवाच्या तिथं असलेलं दूध असलेलं असेल तर ते कशात जाणार? अदृश्य वस्तूमध्ये जाणार. हं? बघा आता ही अदृश्य वस्तूंची नावे सुद्धा कशामध्ये जातात? नामामध्ये जातात. त्यानंतर बघा आपल्या मनाची स्थिती. हं? आपली मनाची स्थिती म्हणजे काय? भावना. मनाची स्थिती म्हणजे काय? आपल्या ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या नामामध्ये लिहायच्या. कुठल्या? आनंद. मुलाचं नाव म्हणलं तर ते सामान्य नामामध्ये येतं, आणि हे आनंद झाला म्हणजे भावाचे आनंद, दुःख, मनाच्या भावना आहेत की नाही, या दुःख नामामध्ये लिहायचं. हास्य, कौतुक नामामध्ये जाणार आहे. या मनाच्या भावना आहेत आपल्या, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ममता, या हे सगळे कशामध्ये जाणार आहेत? नामामध्ये जाणार आहेत. हं? बघा म्हणजे फुलांची नावं, फळांची नावं, देशांची नावं, राज्यांची नावं, पशु पक्षी, पाळीव प्राणी, कीटक, झाडे, कडधान्य, वार, पर्वत, नदी या सगळ्या वस्तूंची नावे कशात जातात? नामामध्ये जातात. हं? या सर्व वस्तूंची नावे मुलांनो नामामध्ये जातात. आता या नामाचे प्रकार 3 आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. असे 3 प्रकार पडतात. जसं इंग्रजी व्याकरणामध्ये आहे तसंच मराठी व्याकरणामध्ये. फक्त थोडासा बदल असतो, की मराठी व्याकरणामध्ये जी प्राण्यांची नावे असतात की नाही ती सामान्य नामामध्ये येतात. हां, एवढा बदल थोडासा लक्षात घ्यायचा. आता बघू, जर तुम्हाला प्रश्न विचारला नामाचे मुख्य किती प्रकार विचारले, आता हे प्रकार तुम्हाला विचारत नाही, पण तरी पण मी फक्त प्रकार लिहून देते, त्याबद्दल माहिती सांगत नाही. नामाचे
मुख्य 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. पहिला आहे सामान्य नाम. हे अनेकवचनी असतं. थोडक्यात समजून देते. दुसरा आहे विशेष नाम. सामान्य नाम, विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे सामान्य नाम हे गटाला दिलेलं नाव असतं. हे अनेकवचनी असतं, हे एकवचनी असतं नाम. आणि भाववाचक नाम हे याच्यामध्ये भाव, गुण, धर्म व्यक्त होतात. याच्यामध्ये भाववाचक नामामध्ये. भाववाचक नामामध्ये भाव, गुण, धर्म व्यक्त होतात. शक्यतो नामाला प्रत्यय येतो बरं का, प्रत्यय लागतो नामाला. चला आता सामान्य नाम आणि विशेष नाम यामधला मी फरक समजून सांगते हा. आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे जे आपल्याला धरता येत नाही, पकडता येत नाही, हे की नाही, त्यातनं फक्त भाव, गुण, धर्म व्यक्त होतात. ते काय असतं? ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. त्याला प्रत्यय लागतात. इ, यत, व, पण, पण, आई, गिरी, तावा. चला आता बघूया सामान्य नाम. सामान्य नाम त्याची व्याख्या देत नाही मी. सामान्य नाम आणि विशेष नाम ओळखायचं कसं? तर बघा, इथं जर मी नदी 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 म्हणलं आणि इथं गंगा, तर नदी फक्त हे नाम आहे, नदी दिलेलं नाव आहे म्हणून हे नाव आहे. तर कोणती नदी नेमका मनामध्ये प्रश्न माझ्या पडला. आणि मग हे सामान्य नाम म्हणजे असंख्य म्हणजे अनेक नद्या आहेत, अनेक नद्या आहेत, है की नाही. आता अनेक नद्या त्यापैकी नेमकी कोणती नदी? एकापेक्षा जास्त नद्या आहेत. मग त्यापैकी नेमकी कोणती नदी? नुसतं नदी म्हणल्यावर असा प्रश्न पडल्यानंतर ते नदी हे सामान्य नाम झालं. पण त्या नदीला जर नाव दिलं गंगा, तर गंगा हे या नावाने तिची ओळख आहे, है की नाही. म्हणून ते नाम कुठलं झालं? विशेष नाम. समजा मुलगा, मुलगा म्हणल्यानंतर नेमका कोणता मुलगा? त्याच ठिकाणी मी नाव दिलं विराज. मग विराज हे विशेष नाम येणार आहे. मुलगा कोणता नेमका लक्षात येत नाही, पण विराज म्हणल्यावर मला लगेच लक्षात आलं की हा विराज आहे. मुलगा म्हणल्यावर अनेक वचनी एकापेक्षा जास्त असणार आहे इथं, हे की नाही. आणि विराज म्हणल्यावर एकटाच असा विराज, म्हणजे त्याला ते दिलेलं नाव आहे म्हणून ते विशेष नाम. त्यानंतर बघा तिसरा आणखीन एखादं घेऊ आपण. डोंगर घ्या. डोंगर म्हणल्यावर नेमका कोणता डोंगर लक्षात येत नाही, म्हणून ते सामान्य नामामध्ये जायचं. सगळे पदार्थवाचक नामं, सर्व जे पदार्थांची नावं, समूहांची नावं सगळी कशामध्ये जाणार आहे? सामान्य नामामध्ये. म्हणजे अनेक वचने असतं. ताप आहे नाम आहे, हो की नाही. समूहदर्शक आहे, ते सामान्य नामामध्ये जाणार आहे, कारण अनेक का असणार आहे तिथं. त्यानंतर बघा थवा, थवा हे पण नाम आहे, सामान्य नामामध्ये जाणार आहे. का तर एकापेक्षा जास्त पक्षी असणार आहेत तरच तो थवा होणार आहे. म्हणजे जेव्हा एकापेक्षा जास्त जर त्या गटामध्ये असतील तर ते नाम सामान्य नाम असतं. अशा पद्धतीला डोंगर. तर डोंगर म्हणल्यानंतर बघा बरं नेमका कोणता डोंगर किंवा पर्वत. डोंगर एकच, पर्वत म्हणा. पर्वत म्हणल्यावर नेमका कोणता पर्वत आपल्या लक्षात येत नाही, हे की नाही. अनेक आहेत, पण त्याच ठिकाणी सह्याद्री म्हणल्यावर आपल्याला त्या पर्वताला काय दिलेलं आहे?
नाव दिलेलं आहे. सह्याद्री म्हणल्यानंतर ते विशेष नामावर जाणार आहे. पर्वत म्हणल्यानंतर ते सामान्य नामावर जाणार आहे. हं? चला, सर्व वारांची नावं कशामध्ये जाणार आहे? नामामध्ये जाणार आहे. लिहून घ्या, नामामध्ये काय काय येतं? नामामध्ये मगाशी लिहून दिले त्याच्यात त्याच्यापेक्षा आणखीन वेगळी पुढची. फुलांची, फळांची, देशांची. बघा, फुलांची, फळांची, देशांची, राज्यांची, नंतर जिल्ह्यांची, जिल्ह्यांची, पशु पक्ष्यांची, पशु पक्ष्यांची, पाळीव प्राण्यांची, जंगली प्राण्यांची पण हं. पाळीव प्राणी नुसतं प्राणी म्हणलं तरी चालेल. पाळीव प्राण्यांची, ऋतूंची, ऋतूंची, त्यानंतर झाडांची, कीटक, कडधान्य, महिनावार. कडधान्य कोणती? मूग, मटकी, त्यांची नावं. कडधान्यांची. राज्य झालं ना, राज्यांची. वार, पर्वत, नदी, वार, पर्वत, नदी यांची नावे हे नामच असतात. यांची नावे काय असतात? हे नामच असतात. हं? चला, नामामध्ये फुलांची, फळांची, देशांची, राज्यांची, जिल्ह्यांची, पशु पक्ष्यांची, पाळीव प्राण्यांची, ऋतूंची, झाडांची, कीटक, कडधान्य, वार बर का, वार, पर्वत, नदी यांची नावे काय असणार आहे मुलांनो? नाम असणार आहे. हं? तर नाम ओळखण्याची ट्रिक सांगितली तुम्हाला. वाक्यामध्ये कोण प्रश्न विचारला तर नाम येतं. हं? जर वाक्यामध्ये कोण आणि काय ने प्रश्न विचारला तर काय येणार आहे? ते नाम येणार आहे. आता बघा, सामान्य नाम, विशेष नाम मी तुम्हाला समजून सांगितलं. आता भाववाचक नाम सांगते. तिसरा प्रकार आहे नामाचा भाववाचक नाम. आता बघा, भाववाचक नाम म्हणजे ज्या नामातून, याची व्याख्या काय होणार आहे बघा, याची लिहून देते. ज्या नामातून काय व्यक्त होतो? भाव, गुण आणि गुणधर्म व्यक्त होतो म्हणजे सांगितला जातो. व्यक्त होतो. त्या नामांना काय म्हणतात? भाववाचक नाम असे म्हणतात. ऍब्स्ट्रॅक्ट नाम. आता ही भाववाचक नामे आहेत की नाही, ही भाववाचक नामे प्रत्यय लागून तयार होतात. ही भाववाचक नामे आहेत की नाही, ही भाववाचक नामे प्रत्यय लागून तयार होतात. कोणती प्रत्यय लागतात बघा? भाववाचक नामाला पुढील प्रत्यय लागतात. भाववाचक नामे म्हणजे शब्दानंतर येतं.
भाववाचक नामे प्रत्यय लागून तयार होतात. भाववाचक नामानं काय होतो? प्रत्यय लागतो. जी भाववाचक नामे आहेत ती प्रत्यय लागून तयार होतात. चला आता भाववाचक नामे कोणती प्रत्यय लागून तयार होतात ते आपण बघणार आहोत. इ, य, त्व, पण, पना, आई, इक, गिरी, ता आणि वा. इ, य, त्व, पण, पना, इक, गिरी, तावा. हे प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होतं. बघूया. म्हणजे नामांची संख्या जर विचारली तर तुम्ही चुकणार नाही. बघा. इयत्व पणपणा ऐक गिरी तावा हे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. आता एक उदाहरण देते. समजा गुलाम हे नाम आहे बरं का. गुलाम या नामाला जर गुलामगिरी म्हणजे गिरी हा प्रत्यय लावला तर त्यामधून भाव व्यक्त झाला गुलामगिरीचा, म्हणून ही गुलामगिरी काय झाला? भाववाचक नाम. नम्र विशेषण आहे, तो नम्र मुलगा आहे तर नम्रला मी नम्रता, ता प्रत्यय लावला, नम्र पासून नम्रता हे काय झालं? भाववाचक नाम झालं. त्यानंतर येतो पण प्रामाणिक. प्रामाणिक या शब्दाला जर प्रामाणिकपणा म्हणजे भाव व्यक्त होईल त्या ठिकाणी ती काय असणार आहे? भाववाचक नामे असणार आहे. ज्या ज्या ठिकाणी शूर पासून शौर्य है की नाही, य प्रत्यय लागला. सुंदर पासून सौंदर्य, य प्रत्यय लागला, सौंदर्य, मग ते काय झालेलं आहे? भाववाचक नाम झालेलं आहे. चला आता आपण प्रश्न बघूया. खालील वाक्यात एकूण किती नामांची संख्या आली अशा पद्धतीचा एक प्रश्न बघूया. चला ही झाली भाववाचक नामे ओळखण्याची ट्रिक. ज्या शब्दांना इयत्व पणपणा ही कगिरी तावा हे प्रत्यय असतील बघा. गुलाम अधिक गिरी म्हणजे गुलामगिरी, मग गिरी हा त्याला काय लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे. आणि गुलामगिरी हा जो शब्द तयार झाला ते कोणतं नाम आहे? तर ते भाववाचक नाम आहे. म्हणजे ज्या शब्दातून गुण, भाव, क्रूर पासून क्रौरता किंवा क्रौर्य हे भाववाचक नाम तयार झालं. चला आता आपण प्रश्न उत्तर स्वरूपात आपण बघणार आहोत. खालील वाक्यातील एकूण किती नामे आली आहेत ते सांगा. किती नामे आली आहेत? किती नामे आली आहेत? किती नाम आले आहेत ते आपल्याला काय करायचंय? ओळखायचंय. वाक्यामध्ये एकूण किती नाम आले आहेत ते ओळखायचंय. बघा प्रश्न पहिला.
सोप्पा आधी छोटे छोटे वाक्य घेऊ आपण हा. समीर चित्र काढतो. आता मी तुम्हाला ट्रिक सांगितली. काय आणि कोणने प्रश्न विचारावर कर्ता कर्म म्हणजेच कर्ता आणि कर्म म्हणजेच काय असणार आहे? नाम असणार आहे. काढणारा कोण? समीर. समीर हे मुलाचं नाव आहे, म्हणून ते देखील काय आहे? नाम आहे. काय करतो? चित्र. म्हणजे बघा, समीर आणि चित्र म्हणजे या वाक्यामध्ये किती नाम आले आहेत? एकूण 2 नाम आलेले आहेत. समीर आणि चित्र हे 2 नामे आलेले आहेत. माझे घर शाळेजवळ किंवा शाळेच्या जवळ म्हणा, शाळेच्या जवळ आहे. चला, आता या ठिकाणी घर आणि शाळा दिलेलं नाव आहे, हो की नाही? वस्तूला, सजीव निर्जीव वस्तूला दिलेलं नाव आहे. मग घर आणि शाळा हे 2 नाम आले, म्हणजे या वाक्यात किती नामे आहेत? एकूण 2 आहे. तिसरं बघू. काय? सुमन काय? सुमन कोठे आहेस तू? उलट सुलट वाक्यात. बघा, या वाक्यात काय आहे? काय हे नाम येईल का? नाही. कोठे हे नाम येईल का? नाही. आहे येईल का? नाही. कुठे वस्तू आहेत त्या? सजीव निर्जीव वस्तू आहेत का? या काय? कोठे आहेस तू? नाहीये. मग या वाक्यात कुठलं नाम येईल? सुमन. म्हणजे किती नाम येणार आहे या वाक्यात? एकच नाम येणार आहे. नाम किती येणार आहे या वाक्यात? एकच. चल, तर पुढचा प्रश्न बघा. चौथा प्रश्न बघा. तर यातलं थोडं शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही. कविता कविता राऊत मुळे शब्द जोडून आहे. कविता राऊत मुळे हरसूल शब्द जोडून आहे. हरसूल पांड्या जोडून शब्द आहे. वाक्य नीट लिहिते, एकच मिनिट. मोठा वाक्य आहे ना, एकत्रित लिहिते. कविता राऊत मुळे हरसूल पांड्याला आनंद झाला. बघा, तो थोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. कविता राऊत मुळे हरसूल पांड्याला काय झालेला आहे? आनंद झाला. मग या वाक्यामध्ये बघा बरं, नाम काय? आता कविता म्हणजे वेगवेगळे दिले तर ते वेगवेगळे धरायचे. कविता राऊत हे काय आहे? तर कविता हे मुलीचं नाव दिलं या ठिकाणी, म्हणून ते काय आहे? ते एक नाम आहे, मुलीचं नाव, प्रॉपर नाव, विशेष नामामध्ये जाणार आहे. राऊत. राऊत हे काय तिचं? राऊत हे तिचं नाव आहे. राऊत हे तिचं काय आहे? आडनाव आहे. बघा, कविता तिचं नाव आहे, राऊत तिचं आडनाव आहे, हर्सुल पांड्या हे तिच्या गावाचं नाव आहे. आनंद झाला. आनंद देखील भाववाचक नामामध्ये जातं, हो की नाही? म्हणून ह्या वाक्यामध्ये काय आहे? एकूण 4 नामे आलेले आहेत. किती नाम आलेले आहेत? 4 नामे आलेले आहेत. भाववाचक नाम आहे बरं का. आनंद, दुःख मग अशी दिली की नाही, भाव व्यक्त झालाय त्याच्यातून, त्यामुळं. पुढे बघा आता. जंगलातला वाघ पाहून
जंगलातला वाघ बघून शौर्य शौर्य धैर्याने लढला. मोठी मोठी वाक्य आता सुरू झाली हा. बघा, जंगलातला वाघ पाहून शौर्य धैर्याने लढला. आता जंगल नाव आहे म्हणून हे एक नाम आहे. वाघ हे देखील प्राण्याचं नाव आहे, हे की नाही, म्हणून नाम आहे. शौर्य काय आहे, मुलाचं नाव आहे म्हणून हे नाम आहे. धैर्य त्याच्यामध्ये काय झालं, तो गुण आहे, त्याच्यामध्ये धैर्याचा भाव व्यक्त होतो या, हे की नाही, त्यामध्ये भावाचे एक नाम झालं. य प्रत्यय लागलाय. 1 2 3 4, मग या वाक्यामध्ये काय आहे, 4 नामे आहेत. पुढचं बघू वाक्य आपण. सहावं वाक्य बघूया. धावणे हे कविताचे धावणे हे कविताचे जीवन होय. आता यात पण बघा, तर तुम्हाला फक्त वाटणार काय, कविता हे नाम आहे पण जीवन पण नाव आहे ना, आपण दिलेलं आहे. हे दुसरं. आता धावणे हे क्रियापदासारखं वाटतं तुम्हाला, हो की नाही, मग ते क्रियापद नाहीये. बघा, नीट लक्ष द्या. धावणे हे क्रियापद नाहीये. धाव या धातूपासून, धातू म्हणजे काय, क्रियापदाचं मूळ रूप. आता समजा मी चालते हे लिहिलं, हम्म, हे क्रियापद आहे. चालते, चालतो, चालला, हे क्रियापद आहे. यातलं जे चाल आहे, चाल म्हणजे मूळ प्रत्यय रहित क्रियापदाचं जे रूप असतं ते धातू असतो. म्हणजे या चालते मधला चाल हा काय झाला, धातू. या क्रियापदाचं काय झाला, मूळ रूप. तसं क्रियापदापासून म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपापासून काही नामे तयार होतात, त्याला धातू साधित नाम म्हणतात. मग धावापासून धावणे या वाक्यात जीवन होय, होय हे क्रियापद येते, होयने वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. मग धावणे, जर धावणे, चालणे, पोहणे हे असं जर आलं आणि पुढे क्रियापद आलं तर ते काय करायचं, नाम धरायचं. मग धावणे हे नाम आहे. 1 2 धातू साधित नाम आहे. 1 2 3, या वाक्यामध्ये किती आलेत नाम, 3 नाम आलेले आहेत. किती नाम आलेत मुलांनो, 3 आलेले आहेत नाम. त्यात वाक्य बघूया आपण. आपला चेंडू कोठे गेला. बघा, एखाद्या वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाम. मग इथं कुठली वस्तू आहे, सजीव निर्जीव, तर ही चेंडू. पण या वाक्यात काय, चेंडू हे एकच नाम आहे. नामांची संख्या किती येणार आहे या वाक्यामध्ये, एकच येणार आहे. बघा, निळ्या आभाळी पक्ष्यांचा थवा उडत होता. आता जिथं चुकतात तशीच उदाहरणे घेतलेली आहे. निळ्या आभाळी पक्ष्यांचा थवा उडत होता. मग जी काही रंगांची नावं असतात, रंग म्हणलं की नाम येणार आहे, पण रंगांची नावं ही सगळी विशेषण जातात, नामामध्ये धरायचं नाही. आभाळ हे नाव आहे, पक्षी हे देखील नाव आहे, हो की नाही, आणि थवा समूहदर्शक नाव असतं, ते सगळे नावामध्ये जातात. समूहांची नावे, पदार्थांची नावे ही कशामध्ये जाणार आहेत, संघ, समिती, ही जी समूहदर्शक नाव आहे, ताफा, थवा, संसद, समिती, मंडळ, ही जी काही समूहदर्शक सगळी नावं आहेत, ती सगळी कशामध्ये जातात, नामामध्ये जातात. गहू, तांदूळ, ही सगळी नामामध्ये जातात. मग निळा, काही मुलांना वाटतं निळा नाव आहे ना, रंगाचं नाव आहे, परंतु मुलांनो,
विशेषणाचं काम करतं. रंगाचं नाव जे असतं, नुसता रंग बनला असता तर ते नामामध्ये धरलं असतं. पण जी काही रंगांची नावं आहेत, ती सगळी आपण विशेषणामध्ये धरायची. रंगांची नावं सगळी कशामध्ये धरायची आपल्याला? विशेषणामध्ये धरायचं. मग हे नामामध्ये धरायचे नाही. आभाळ, पक्षी आणि थवा या वाक्यात किती नामं आहेत? 3. कमलने शक्यतो नामाला प्रत्यय लागतात हा. आता ने प्रत्यय लागला. कमलने रंग चित्रात रंग भरला. चित्रात रंग भरला. आता मुद्दाम इथं रंग नाव घेतलेलं मी. बघा, कमलने चित्रात रंग भरला. कमल मुलाचं मुलीचं दोन्हीचं नाव असू शकतं. चित्र नाव आहे, नाम. रंग बघा, रंग काय काय भरला? रंग. रंग हे देखील काय आहे? नाव आहे. मग किती संख्या झाली? 1, 2, 3. किती संख्या झाली नामाची? 3. ते पुढचं वाक्य घेऊया आपण. मुले क्रीडांगणावर क्रीडांगणावर खेळत होती. आता खेळत होती हे काय होत? क्रियापद आहे बरं का, खेळत होती. आता या वाक्यात नाम कुठले? मुले आणि क्रीडांगणावर या वाक्यात 2च नावे आहेत. जर तुम्ही खूपच अडलात तर काय आणि कोणते प्रश्न विचारायचा? शक्यतो पशु, पक्षी, त्यानंतर प्राणी, कीटक जे काही आहेत ते सर्व नावे नामामध्ये येतात. सगळ्यांची नावे कशामध्ये? दिसणाऱ्या न दिसणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत निसर्गात आपल्या अवतीभोवती त्या सगळ्या कशामध्ये लिहायच्या? नामामध्ये लिहायच्या. पुढे बघा, आता महत्वाचे मुद्दा लिहून घ्या. महत्वाचे मुद्दे स्टार करून लिहा. महत्वाचा मुद्दा काय असणार आहे? पदार्थांची नावे. पदार्थांची नावे. त्यानंतर समूहदर्शक समूहदर्शक शब्द म्हणजे संघ, तापा, समूहदर्शक शब्द. उदाहरणार्थ 1-2 देते, तुम्ही पाठ करा बाकीचे. संघ, संसद, समूहदर्शक शब्द. बघा, पदार्थांची नावे, समूहदर्शक शब्द सर्व सर्व नामामध्ये येतात. सर्व भाव, गुण आणि धर्म, गुणधर्म म्हणा. सर्व भाव, गुण, धर्म ही सगळी कशामध्ये येतात? नामामध्ये येतात. चला, अशा पद्धतीने नाम ओळखा हे काय दिलेलं आहे तुम्हाला? हा धडा आज मी तुम्हाला शिकवलेला, हा घटक मी तुम्हाला शिकवलेला आहे. याच्यावरचे आपण काय करूया? मी काही वाक्य देते, त्यातली तुम्ही नाम ओळखायचं आहे. एक 5-6 वाक्य देते तुम्हाला सोडवण्यासाठी. म्हणजे तुम्हाला गृहपाठासाठी देते. नाम ओळखताल की झालं? खालील वाक्यातील नाम ओळखा. जर उपप्रकार ओळखता आले तर खूप छान. नामाचे प्रकार जर ओळखता आले तर खूपच छान. चला, उदाहरण देते, तुम्ही सोडवायचं. मला तबला वाजवायला आवडतो. तुम्हाला जो खेळ आवडतो तो घ्या.
मला तबला वाजवायला आवडतो. दुसरं घ्या. फुलांना गंध असतो. फुलांना गंध असतो. तुम्ही कन्फ्युज झाला तर कोणाने काय नाही प्रश्न विचारायला विसरू नका. कन्फ्युज झाला तर. हं? पिवळे पीक शेतात डोलते. पिवळे पीक बघा, रंगांची नावे जी असतात ती विशेषणात लिहायची हा. लक्ष ठेवा. रंगांची सर्व नामे विशेषणात. माझी वही कुठे आहे? माझी वही कुठे आहे? आणि 5वा क्वेश्चन घ्या. सागाचे लाकूड किंवा भीमा नदीवर उजनी धरण आहे. यात भरपूर नाम आहेत बघा. भीमा नदीवर उजनी धरण आहे. ही सर्व काय वाक्य आहेत ती सोडवा तुम्ही.